तर नमस्कार मित्रांनो, मी विशाल पवार, शिवाज्ञा ॲग्रो बोरसर येथून. आपण बघू शकता पेरलेला कांद्याचा हा प्लॉट आहे. याच्यामध्ये सततच्या पावसामुळे मूळ कूज येते, पिवळापणा कांद्यावर दिसतोय. आपण बघू शकता, जवळ घ्या. आपण बघू शकतो मुळीची देखील कूज होऊन कांद्याला सड येते. तर याच्यासाठी आपण संतोष पठारे यांना उद्या बायम आणि त्यासोबत सल्फर ट्रीटमेंट तर देणारच आहोत, पण त्यासोबत एक स्प्रे पण देणार आहोत. त्याचाही आपण व्हिडिओ नंतर पुढं बघू शकता. पण आपण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की सततच्या पावसामुळे आपल्याही कांद्यावर जर सड मर किंवा मूळ कूज येत असेल तर आपण लवकरात लवकर एका बुरशीनाशकाचा, एक कीटकनाशकाचा आणि सल्फर ट्रीटमेंट देखील त्याला देणं गरजेचं आहे. आपण 95% येणारं चिलेटेड सल्फर यासाठी वापरू शकता. आपण बघू शकता की कांद्याची आता ग्रोथ देखील व्हायला लागलेली आहे. पण आपण शेतकऱ्यांना हे देखील सजेस्ट करणार आहोत की यामध्ये आपल्याला जिथे जिथे दाट कांदा दिसतो आहे संतूभाऊ, तिथे तिथे आपल्याला पातळ करण्याची गरज आहे. कारण कांद्याला त्याचा एरिया पाहिजे पोचण्यासाठी, तर तो एरिया आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आता सपोज इकडे या, समोर या. आपण बघू शकता एवढ्याशा एरियामध्ये हे साधारणतः 3-4 कांदे आहे. यामधले आपण हे 2 कांदे जर बाजूला केले तर या 2 कांद्यांना पोहोचण्यासाठी तेवढी जागा भेटेल आणि हे कांद्याची ग्रोथ चांगली होईल. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपण नक्कीच शिवाज्ञा ॲग्रो बोरसर याला सबस्क्राईब नक्कीच करू शकता. व आपल्याला काही क्वेश्चन असतील किंवा काही अडचणी असतील आपल्या शेतीच्या रिलेटेड तर आम्हाला नक्कीच विचारू शकता. त्यावर नक्कीच आपण एक नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करा. तर मित्रांनो, यावर आपण कोणता स्प्रे घेतला, काय ट्रीटमेंट दिली, हे आपण अपकमिंग व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.